हाय एव्हरीवन. आज आम्ही ईटॅब्समध्ये मटेरियल्स वगैरे कसं डिफाईन करावं ते बघून घेऊ. थोडं मटेरियल्स म्हणजे फ्रेममध्ये काय असते आमच्या कॉन्क्रीट बिल्डिंगमध्ये, म्हणजे एक कॉन्क्रीट असते आणि रेबार असते. पहिलं कॉन्क्रीटचं मटेरियल डिफाईन करूत. कसं, इथं डिफाईनवर क्लिक करायचं, मटेरियल प्रॉपर्टीजवर क्लिक करायचं. नंतर हे डिफॉल्ट असतात, पण आम्हाला हे कोणते बी यूज नाही, त्यामुळे आम्ही काय करावं लागतं, ॲड न्यू मटेरियलवर क्लिक करावं. नंतर रिजन जे आहे इंडिया करायचं. मटेरियल टाईप पहिलं आम्ही कॉन्क्रीट डिफाईन करूत. कॉन्क्रीट इंडियन स्टँडर्ड. ग्रेड जे आहे M20. ओके करायचं. अप टू G+4 G+5 पर्यंत जे आहे M20 M25 हे दोन्हीच मेजरली यूज करता. नंतर जास्ती यूज होत असते. अजून एक काय करू, त्यामुळं M20 आता डिफाईन केलेलं आहे. अजून एक डिफाईन करायचं, ॲड न्यू मटेरियलवर क्लिक करायचं आणि M25 हे जे इंडियन कॉन्क्रीट इंडियन M25. ओके. इथं जे आहे M25चं डेन्सिटी वगैरे समजा इलास्टिक मॉडुलस, शिअर मॉडुलस समजा ऑटोमॅटिक घेत असते. आम्ही काय बी इथं एडिट करायचं असत नाही. ओके करायचं. हे मटेरियल डिफाईन केलं कॉन्क्रीटचं. आता स्टीलचं करावं. ॲड न्यू मटेरियल म्हणायचं, इंडिया. आता स्टील म्हणजे हे स्टील करून रिबार करावं. का बरं, म्हणजे स्टील म्हणजे क्लिक केल्यावर काय होते, आमचं ग्रेड जे आहे 250 345 दोनच आहेत. त्यामुळं आम्ही काय करावं लागते, रिबारवर क्लिक केल्यावर HYSD ग्रेड 415 500 550 समजे भेटते. तिथं आम्ही रिबारवर क्लिक करून HYSD ग्रेड 415 हे पण पाहिजे आणि 500 पण पाहिजे, दोन्ही डिफाईन करतो. ओके म्हणायचं. इथं काय चेंजेस करायचं नाही. क्लिक ओके. हे झालं. नंतर ॲड न्यू मटेरियलवर आणि 500 एक घेऊत. ओके ओके. नंतर सेक्शन प्रॉपर्टीज डिफाईन करायचं. आता ह्याला ओके करून सोडतो. आता कॉन्क्रीट कोणचं ग्रेड आणि स्टील कोणचं ग्रेड हे डिफाईन केलं. आता काय करावं लागतंय, कॉलम आणि बीम्स डिफाईन करावं लागतंय. पहिलं काय करूत, कॉलम डिफाईन करूत. डिफाईन सेक्शन प्रॉपर्टीजमध्ये वर डिफाईनमध्ये क्लिक करायचं. सेक्शन प्रॉपर्टीजमध्ये जाऊन फ्रेम सेक्शन्स, जे कॉलम बीम आहेत फ्रेम सेक्शन असतात, त्याच्यावर फ्रेम सेक्शन्सवर क्लिक करायचं. हे जे आहे डिफॉल्ट आहेत, ह्याला डिलीट करू शकता आम्ही. इथं डिलीट मल्टिपल प्रॉपर्टीजवर क्लिक करायचं. समजे सिलेक्ट करायचं, डिलीट सिलेक्टेड फ्रेम सेक्शन्स. हे काय सांगलेलं आहे, कॅनॉट डिलीट कॉन्क्रीट बीम, ॲटलिस्ट वन फ्रेम सेक्शन प्रॉपर्टी मस्ट ऑलवेज एक्झिस्ट. समजे डिलीट होऊ शकत नाही, एक फ्रेम सेक्शन प्रॉपर्टी तर राहावं लागतंय म्हणून सांगलेलं आहे. ओके म्हणत. ओके. इथं एक आहे, त्याला पण आम्ही नंतर डिलीट करू. मग आता काय करत, कॉलम डिफाईन करत. ॲड न्यू प्रॉपर्टीवर क्लिक करायचं. इथं कॉन्क्रीट रेक्टँग्युलर हे जे आहे हेच ठेवायचं. तुम्हाला सर्क्युलर पाहिजे म्हटलं तर सर्क्युलर घेऊ शकता, रेक्टँग्युलर म्हणजे रेक्टँग्युलर कॉलम घेऊ शकता. आम्ही आत्ताच्या सध्याला आम्ही काय करूत, रेक्टँग्युलर सेक्शन यूज करत. रेक्टँग्युलरवर क्लिक केलं, मग काय होतं, हे एक पॉपअप येते. हे पॉपअपमध्ये आम्ही काय करावं लागते, प्रॉपर्टी नेम म्हणजे C1 230 क्रॉस 450 हे साईज आहे कॉलमचं, आणि M20 ग्रेड. मी तर प्रॉपर्टी नेम म्हणजे
असं डिफाईन करता, थोडं इझी होतं आहे म्हणून. मटेरियल म्हणजे M20, डेप्थ 450, विड्थ 230, असं झालं. ओके. आता इथं एक इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे म्हणजे आम्ही कॉलम ओरिएंटेशन अगर चेंज करायचं असलं तर हे जे डेप्थला 230 आणि विड्थला 450 म्हणजे वाईस वर्षा करतात कोणी कोणी, पण तसं करूनही लागतंय. का बरं म्हणजे आता हे जे 450 डेप्थ आहे आणि विड्थ 230 आहे, इथं बघा हे जे डेप्थ 450 आहे ना, हे मेजर बेंडिंग M3 हे असते आणि M2 जे असते मायनर बेंडिंग असते. हे लोकल ॲक्सिस आहे. ओके, लोकल ॲक्सिसचं मेंबरचं हे आहे, म्हणजे मेजर मोमेंट जे असते M33ला असते, M22ला मायनर मोमेंट असते. अगर आम्ही डेप्थ 230 केलो, विड्थ 450 केलो म्हणून समजा, मग काय होतं आहे, मेजर बेंडिंग इथं M33 मेजर होत नाही, M22 मेजर होते. मग हे कन्फ्युजन होते आम्हाला. त्यामुळं काय करावं लागते, ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून आम्ही हे मेथड यूज करत नाही ओरिएंटेशनसाठी. डेप्थ जे आहे 450 ठेवता, विड्थ जे आहे 230 ठेवता. पण ओरिएंटेशन आम्हाला चेंज करायचं असेल तर आम्ही पुढे थोडं सांगतो मी कसं करावं म्हणायचं, त्या मेथडमध्येच तुम्ही करावं लागतंय. हे करून म्हणून सांगला. ओके. नंतर हे जे शो सेक्शन प्रॉपर्टीज, हे जे सेक्शनचं प्रॉपर्टी आहे हे इथं तुम्ही बघू शकता काय काय आहे म्हणायचं. पण आम्हाला हे काय मॉडिफाय करायचं असत नाही, ॲज इट इज ठेवायचं असते. त्यामुळं ह्याला काही बी करायचं नाही. ओके म्हणून क्लिक करा. आता मॉडिफाय और शो मॉडिफायर्स हे जे आहे स्टिफनेस मॉडिफिकेशनसाठी यूज केलेलं असतं हे ऑप्शन. इथं आम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया आणि टॉर्शन चेंजेस करता आम्ही मेजरली. ते मॉडिफाय केव्हा करावं, कसं करावं, काय रूल्स आहेत ते समजा आम्ही इनडेप्थ गेल्यावर बघूत. आता जे आहे मॉडिफाय जे बी स्टिफनेस मॉडिफिकेशनसाठी करायचं असलं तर आम्ही मॉडिफायर्समध्ये इथं येऊ म्हणून हे ऑप्शन आज ठेवावं म्हणून तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर ओके करत. हे जे रिइन्फोर्समेंट आहे मॉडिफाय शो रिबार्समध्ये क्लिक करायचं. नंतर आता आम्ही कॉलम डिफाईन करलेला, हे कॉलमवर क्लिक करायचं. लॉन्जिट्युडल बार्समध्ये जे आहे आमचं ग्रेड आहे HYSD 500 राहावं. कन्फाइनमेंट बार्समध्ये जे आहे 415 राहावं. हे 415 का बरं राहावं म्हटलं तर ॲज पर IS 456 काय सांगितलेलं आहे म्हटलं तर टाईजमध्ये 415च्या जास्त म्हणजे 500 550 हे घेऊ शकत नाही, घेऊ नये म्हणून सांगितलेलं आहे 456मध्ये. पण तुम्ही एक्झिक्युशन साईटमध्ये अलाव आहे की 500 550 तुम्ही यूज करू शकता, पण डिझाईन करताना 415च राहावं. टाईज, लॅटरल टाईज म्हणा, कन्फाइनमेंट बार्स म्हणा. ओके. का बरं म्हणजे शियर फेल्युअर हे जे आहे ना ब्रिटल होत आहे, त्या रिझनसाठी कोडबुक आम्हाला असं सांगितलं आहे. आता इथं रिइन्फोर्समेंट कॉन्फिगरेशन, अगर आमचं कॉलम रेक्टँग्युलर असलं तर रेक्टँग्युलर क्लिक करायचं, सर्क्युलर असलं तर सर्क्युलर क्लिक करायचं. आता आमच्या ह्याच्यात आत्ताच्या कंडिशनमध्ये रेक्टँग्युलर आहे आणि टाईज स्पायरल, सर्क्युलर असलं तर स्पायरल टाईज यूज करू शकता. आमचं रेक्टँग्युलर आहे, टाईज आम्ही यूज करता. इथं दोन ऑप्शन आहेत, रिइन्फोर्समेंट टू बी चेक्ड आणि टू बी डिझाईन म्हणून दोन आहेत.
हे टू बी चेकडमध्ये काय होते, हे ऑप्शन अगर आम्ही यूज केलो तर काय करावं लागतंय, ई टॅब्सला डायामीटर्स ऑफ बार किती म्हणायचं ते समजा डेटा द्यावं लागतं. मग काय करते, हे रिइन्फोर्समेंट सफिशियंट आहे का नाही टॅब्स आम्हाला चेक करून सांगतंय. पण आम्ही हे ऑप्शन यूज करत नाही. आम्ही रिइन्फोर्समेंट टू बी डिझाईनडवर क्लिक करूत हे ऑप्शन यूज. का बरं, म्हणजे इथं काय होतं, ई टॅब्स स्टील किती रिक्वायर आहे म्हणायचं ई टॅब्स सांगितलेलं असतं ए एस टीमध्ये. आम्ही नंबर ऑफ बार्स वगैरे आम्ही डिसाईड करू शकतो. त्यामुळं आम्ही हे ऑप्शनच यूज करतो. नंतर हे काय बी चॅड करायचं नाही, हे करायचं. झालं बघा, सेवन डिफाईन केलं आम्ही. आता हे कॉन्क्रीट बीम हे जे एक्स्ट्रा आहे ह्याला डिलीट करत, डिलीट प्रॉपर. तर आम्ही अजून एक कॉलम डिफाईन करायचा आहे म्हणून समजा. ॲड न्यू प्रॉपर्टीवर जाऊ, सेम प्रोसिजर करू शकता. रेक्टँग्युलर सेक्शन म्हणून नेम घालून, इथं M20 घालून, साईज घालून, नंतर मॉडिफाय रिबार्सवर 500 घालून, 415 घालून, हे समजा ऑप्शन्स असं करू शकता. तुम्हाला इझी हो म्हणून अजून एक ऑप्शन सांगतो. काय म्हणजे, हे जे पहिलं डिफाईन केलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं, नंतर ॲड कॉपी ऑफ प्रॉपर्टी म्हणायचं. मग काय होतं आहे, इथं M20 हे जे मटेरियल डिफाईन केलेलं असतं हे प्रिव्हियसमध्ये काय केलेलं असते तेच येतं आहे, कॉपी करून येतं आहे. आणि हे जे डायमेन्शन्स येतात ह्याला चेंज करावं लागतं. आणि हे मॉडिफाय शो रिव्हर्स जे आहे इथं का करतं आहे, प्रिव्हियसमध्ये आम्ही काही सिलेक्ट केलेलं असते ते ऑटोमॅटिक इथं ऑप्शन्स येतात. त्यासाठी हे इझी होतं आहे म्हणून आम्ही हे ऑप्शन यूज करू शकतो. इथं काय करूत, C2 30x600 M20 डेप्थ 600 चेंज केलं. नेम आणि साईज एवढं चेंज केलो की समजे प्रॉपर्टीज ॲज इट इज कॉपी झालेलं असते. याच्यानं काय होते म्हणजे काहीतरी ॲक्सिडेंटल मिस्टेक वगैरे आम्हाला ह्युमन एरर होऊ शकते. म्हणजे M20 याद जाऊ शकते. हे मॉडिफायर्स हे जे 500 ऑप्शन्स आहेत याद जाऊ शकते. त्यामुळं आम्ही हे कॉपी करून आम्ही इझिली हे दोन चेंज केलं तर संपलं, ओके म्हणायचं. मग अजून एक आलेलं असतं. हे असं कॉलम डिफाईन केलो आम्ही. नेक्स्ट नंतर बघू. थँक्यू.